चला बी आज जायचं मस्त पैकी भेटणार. बसली का हा मग बोकांडी? आता खुर्चीच्या बोखंडीने तर कशावर बसणार आहे? बरं तुमच्या आई बापांनी तुम्हाला नीट बोलायचं शिकवलंच नाही पण आहे ना अनपड गावावर कुणीकडचे. बरं, डबा झाला का माझा? मी नाही केला डब्बा आज. मग उपाशी राहू काय? एका दिवसाने काय मरणार आहे काय तुम्ही? तुला माहिती ना मला सगळं टायमावर लागतं. हा पर एवढे मोठे झाले ना खाऊ खाऊ तरी टायमावरच लागतं का अजून? एक मला तास हा? एक तास जरी जेवायला उशीर झाला तरी मला चक्कर येतात. ते तुम्हाला 12 महिने येतात खाता पिता येतात त्याला मी काय करू? एक दिवस न खाल्ल्याने बघू किती चक्कर येतात तुम्हाला. मला कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा. मग तू डबा केलेला नाही का? नाही केला. मग उपाशी राहू का? अहो एका दिवसाने काही नाही होत. बरं बाहेर खाऊन घेतो मी. हा 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 जा खाऊन घ्या. जाता काय आता? अगं ये ना ऑफिसला घेऊन ये ना डबा. ओ मला सांगितलं मी तुम्हाला मला इतका कंटाळा आलेला आहे मी डबा बिबा काहीच करणार नाही. आणि मला आहे ना मैत्रिणीकडे पण जायचंय बाहेर. म्हणजे मैत्रिणीकडे जायला टाइम आहे, मला डबा करायला टाइम नाही. मला कंटाळा आलो सांगितलेलं कळतं का तुम्हाला? नव्हता करायचं मला भाजीला पण काही नव्हतं असं पण घरामध्ये. रिकामं डोकं खाता किती लांब लावता एका गोष्टीची तुम्ही. लय नाटक आहे तुझे लय. आता नाटकी नवराच भेटल्यानंतर बायको नाटक करणारच. पाहतो आल्यावर पाहतो तुझ्याकडे. हा खाऊन पिऊन उड्या मारायच्या आणि पाहतो म्हणे. चक्कर येऊन कुठं पडलो ना मग तुला दवाखान्यात मला घेऊन जावं लागेल. मी नाही रिकामी न्यायला जा बरं तुम्ही. मला चालता येणार नाही चक्कर आल्यावर. गेले बाई खातीन आजच्या दिवस काहीतरी बाहेर. असं एका दिवसाने काय होतं उपाशी राहिले नाही. ही माणूस पण ना माणसाचा मूडच खराब करून देतं. एवढा चांगला मूड होता माझा कशाला खराब करायचा. एवढ्या दिवसानंतर त्याला भेटणार आहे कसलं भारी वाटतंय ना. चल लवकर जाऊन येते एकदा. किती वेळ झाला? अर्धा तास झाला म्हणजे 10 मिनिटात येते. हॅलो, कुठं अडकली तू? किती वेळास वाट बघतोय मी? हां का, गेला का तो? हां बरं ठीक आहे, ये लवकर. मग लवकर आहे. हां येईल सगळं 10 मिनिटात. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. अरे आली आली आली. सारे वर का लयच उशीर झाला मला. अरे माझ्या नवऱ्याला मी आज डबाच करून दिला नाही. कधी माझा नवरा उपाशी जात नाही रे. पण तुझ्यामुळं बिन डब्याचं पाठवलं आज मी. माझ्यामुळं? मग आता तुला भेटायला यायचं होतं. हा पण मग किती उशीर? असा पण उशीर झाला होता, डबा करून द्यायचा ना. अरे मग घरातलं काम आवरता आवरता उशीर होऊन जातो. त्यांची सेकंड होती आज. बरं ठीक आहे, जाऊ दे. काय चाललं तुझं? काहीच नाही एकदम मजेत. तुझं काय चाललं? काय नाही, बस. काय तू फोन नाही करत, काही नाही. अरे फोन करायला घरी किती कामं असतात. घरातला आवरता आवरताच दिवस निघून जातो माझा. काय सांगू तुला मी. किती वेळचा फोन लावत होतो, फोन कोणी उचलायला पण तयार नव्हतं होत. आणि ते किचन मध्ये राहायला वाटल्यावर बाहेर येऊन बसले आणि त्यांच्यासोबत बोलता बोलता तसेच निघून आले घाई घाईत. म्हटलं आता यांनी सांगितलेलं आहे कुठं भेटायचं मग निघून आली. हा ना, इथं खूपच कोणी बघणार नाही इथं कोणी. नाही नाही इकडे कोण होते एवढं एका साईडला. अरे असं पण आपण कुठं काय करतोय एवढं लोकांना घाबरायला. आपण कसं कोणी बघतं, तुला त्रास नको व्हायला म्हणून. नाही होत. बरं जाऊ दे तुझं काय चाललंय? काय नाही, बस. लय दिवस झाले आपण भेटलंच नाही ना. लय वर्ष झाले. दिवस कशाला? तू भेटत नाही, काय नाही, फोन उचलत नाही. अरे फोन मी तर सांगितलं ना कामच एवढे असतात. बरं तुझ्या घरच्यांचं काय झालं? बायकोचं पोरांचं? हा बरे सगळे व्यवस्थित आहे. काय तू त्यावेळेस साथ नाही दिली. चालूच असतात. कसं असतं म्हणजे काही वडिलांच्या काही गोष्टींच्या पुढे नाही जाता येत. तू पाहिला म्हातारा कोतारा. म्हातारा कोतारा आई बापांनी लग्न करून दिल्यानंतर त्याच्यासोबत आयुष्य काढणे प्रत्येक पोरीचं काम असतं. तुला शोभतो का तू? अरे शोभायला काय करतो? एवढा जीव लावतो आणि ते शोभायचं काय घेणं नाही. तुला एक सांगू का, माणूस कधी पण नुसतं दिसायला आणि वयाने कसं आहे ते नाही बघितलं पाहिजे.
तो माणूस जीव किती लावतो, आपल्यासाठी जीव किती काढतो हे जास्त महत्वाचं आहे. मग मी जिनो लागतं. अरे तसा विषय नाही, पण आता तुझं लग्न झालं, माझं झालं, या गोष्टी नाही आणायच्या. हा पण मी पण जीव काढतो ना तुझ्यासाठी, आज थोडी. उलट तोच जीव तू तुझ्या बायकोसाठी जर काढला ना, ती जास्त जीव लावल तुला. हा, मग लावतो ना, तिला पण जीव लावतो ना मी. हा पण तू आधीची आहे ना, जुनी ना. बस झालं का तुझं? मग लयच कुठलं कुठं घुसला आता. मग मी काय म्हणतो, इथं कोणी बघते थोडस, आपण पुढे गेलो असतो ना, ते काय कोणी नको कोण नाही येत तिथं. अरे कोण नाही येत, मी सांगितलं ना. मला नाही काही, तुला त्रास होईल. कोणीच येत नाही इकडं. बघ मला काय अडचण नाही, परत मग फोन आणि काय नको तुझ्यावरती. मला विचारायला ना, मी असे कधी काय कुणाला काय रोज रोज कुठं भेटायला जात नाही. आपण मी एकदा पहिल्यांदाच इथं आले आणि मला कुणी काही म्हणणार पण नाही. जर कोणी बघितलं, तू विचारणा केली, मग सांगाल मला काय सांगायचं, तू एवढं काय लोड घेतो? काय लोड कर नाही त्याला डर कशाला. बरं जाऊ दे, ते जाऊ दे. तुझ्या कामाचं वगैरे कसं चाललंय? हा ठीक आहे, व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चालू काय आहे अडचण नाही. पोरांची शाळा वगैरे? माझं काही नाही रे, सध्या मी घरीच आहे. आता तुला माहिती, लग्न केल्यानंतर काय घर संसार पोरं सोरं. म्हणजे काही जॉब वगैरे नाही करत? नाही करत, काही कामच गरजच पडत नाही. मग घरी एकटीच राहते की? हा, सासरे गावाला गेलेले आता. हा ना. ते येतात महिन्यातून 15 दिवसातून, जेव्हा वाटलं मग तेव्हा. मला सांगायचं डायरेक्ट घरी आलो असतो ना. घरी कशाला परत, मग ते चांगलं नाही वाटत रे घरापर्यंत एकदा आलं की. हा ते पण. आपल्या बुद्धीला पण नाही पटत, आणि त्या कशाला चांगल्या संसारामध्ये वाटोळ करून घ्यायचं. हा तेच म्हणून म्हटलं, इथं नको भेटायला, आपण थोडस आहे ना नको, बाहेर नको. भेटलं तर बरं होईल. नाही बरं आहे इथंच. बरं चला आता काय, असं इकडे तिकडे भेटण्यापेक्षा मग आपण कुठं चांगल्या ठिकाणी भेटलो असतो ना. नको रे बाबा, एकदम मी कधी कुठं जात नाही, ते चांगलं वाटत नाही. कुठं म्हणजे आता तू एवढ्या दिवसानंतर म्हटलं म्हणून मी तरी इथं आले, पण मला इथं पण काय हो? काय ग? कोण तुम्ही? तुम्ही कोण? अहो आम्ही चाललो होतो इथून. काय हे तुमचं शेत आहे का? सॉरी बरं का, चुकलं आमचं. आम्ही पुढे जातो. अरे रवी, काय? ते माझे मिस्टर आहेत. हो का? हा. नमस्कार नमस्कार. बायको आहे माझी ती. हा का? हा, आणि तुम्ही काय करू राहिले इथं? अहो आम्ही ना ते गप्पा मारत होतो जरा. हो का? हा, म्हणजे मला ऑफिसला पाठवून इथं गप्पा मारायला आली का तू? अहो ते लई दिवसात चाललं होतं, त्याला म्हटलं तुम्ही घरी ये, पण तो नाही म्हटला होता. परत म्हटलं तुम्हाला राग येईन घरी, कुणाला आणलं, त्याच्यामुळे मी त्याला घरी घेऊन नाही आली. अच्छा, म्हणजे शेतात आली काय? अहो शेतात किती अंतर आहे आपल्या घराचं ना. हा हा नाही, जवळच आहे ना. पटकन आली नाही का? मग किती अंतर आहे, 5 मिनिटात तर मी इथं आले. आणि तू पण पटकन आला काय? हा मग काय, मी चालत होतो रस्त्याने. हा. ठीक आहे ना, आम्ही फक्त बोलत मग होतो. राहायला कुठे आहे तू? अहो मी राहिला एक सिडकोला आहे. जवळच आहे बा. हा म्हणजे तुम्ही पण पटकन आले नाही का? हा मग जवळच आहे ना. हा बरोबर, तुम्ही जवळ आहे, हा. ही पण जवळ आहे. हा. ही पटकन आली, तुम्ही पण पटकन आले. हा. हा, त्याला काय आलं आता? तुम्ही एवढं का बरं विचारपूस करताय? लाज वाटू दे ना तुला. का? हा, कस काय तू याला भेटायला आली? केलं म्हणजे माणूस आहे म्हणून भेटायला आले. हो का? हा, अहो, म्हणजे तू माणसानं भेटायला येते काय मी गेल्यावर? तुम्ही काय बोलताय असं अरे मला? काय बोलता करू राहिली? ओ, हा? ओरडू नका, मी नाही करत. तू ओरडू राहिली का काय माझ्यावर? ओरडू राहिली का? अहो हा, सकाळी डबा करून दे म्हटलं तर तिथं तुझे हातपाय थकून गेले मला होते. कंटाळा आला होता म्हणून नव्हता बनवला आज डबा मी. मग आता नाही कंटाळा आला का याला भेटायला? अहो मी शेताकडे आली होती म्हणून मी त्याला भेटायला. तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, पण तुम्ही तो मेसेज वाचला नाही, तो डिलीट होऊन गेला माझ्याकडनं. काय मेसेज केला तू? का मला उद्या रवीला भेटायला जायचंय म्हणून. आता तसं काही नाहीये, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. काय माझ्यामुळे तुमचे कशा वाद करताय? वाद नको करू का? मग नाचू का? मला लय खुशी होईल का? अहो खुशी नाही, तसं काही नाही. आता आम्ही फक्त भेटलो, आता चाललो. तुम्हाला एक सांगू का, तो माझा लग्नाच्या अगोदरचा मित्र होता. हा. त्याला माझ्यासोबत लग्न करायचं होतं, पण माझ्या आई बाप नाही म्हटलं, तुमच्या सोबत लग्न लावून दिलं. तो तेच सांगत होता की तुझ्या मिस्टरांचं काय चाललं, पोरं कसे, सासू सासरे कसे. त्याला विचारतो काय वेगळं बोलला माझ्यासोबत. तुम्हाला कोणी मैत्रीण नाही का? तुमच्या ते कंपनी मधली ती बाया, ती तर रोज सकाळ संध्याकाळ घंटा तुमच्यासोबत फोनवर बोलती, ते चालतं का? आम्ही फक्त केव्हाच गप्पा मारतोय, भेटून काही केलं नाही आम्ही. तेवढी अक्कल आहे मला, माझं लग्न झालेलं आहे, मला पोर आहे, सासू सासरे आहे, नवरा आहे. बरोबर बरोबर. पण एवढा भाराचा नवरा आहे माहित नव्हतं मला. येऊन म्हणे का काय करते इथं. मला जर काही करायचं असतं ना, आतापर्यंत तुमच्या जवळ नांदली पण नसती मी. अरे मी लवकर आलो, नाही तर तुम्ही काहीतरी करणार होते. म्हणजे तुम्हाला काही अक्कल आहे का बोलायची? काही कळतं काय बोलताय ते? अहो मला जर काही करायचं असतं ना, तुमच्यासोबत एवढा दिवस संसारच केला नसता, 2 पोरं होऊस तर कधीच निघून गेली असती. तसं नाही मला म्हणायचं, म्हणजे नारळाचं पाणी वगैरे पिलं असतं असं. त्या झाडाला तुम्हाला नारळ दिसता का? मी तर कुठं नारळ आणि कस काय ते नारळाचं पाणी पिणं म्हणजे त्याला कापावं लागतं. असं कोण कापून दिली तर? हिने कापलं असतं ना. हा मग सुरा घेऊन मी कोयते घेऊन फिरत सोबत. घरामध्ये किचन मध्ये कोयते वापरत नाही का तू? चाकू वापरत नाही का? मग चाकू मध्ये कोयत्यामध्ये काही फरक आहे का नाही? तुम्हाला कळतं कुठं काय बोलावते? पण मला हे आवडलं नाही तुझं हे असं. नाही आवडलं
का नाही, नाही. उद्यापासून तुमच्या फोनचा पासवर्ड मला माहिती पाहिजे. मला बघू दे तुम्हाला कोणकोणत्या बायांचे मेसेज येतात. अहो नुसते बोलायला आले त्यासोबत तुम्हाला एवढं जाहीर लागलं. आम्ही फक्त बोललोय ना, फक्त बोललो. काय केलं सांगा बरं तुम्ही असं म्हणजे गाणं अरे जाऊ दे, चोराच्या मनात चांदणं. स्वतःच्या वेळेस माणूस पाप करतो ना, तर दुसऱ्याचं पण काही पण पापच दिसतं. चांगल्याचा जमानाच नाहीये. बसा बोंबलत. आता आजच नाही तुम्हाला कधीच डबा देणार अगं नाही. म्हणजे तुम्ही दोघं मित्र आहेत काय? ऐक ना, मी काय म्हणतो, अहो आम्ही ना कॉलेजला बरोबर होतो आणि आता आम्ही फक्त भेटलो, चुकून भेटलो. आता त्यात काय एवढं? आणि असं तुम्ही ना गैरसमज नका करून घेऊ. आमचे असे चांगले रिलेशन आहे, असं वाईट नाही. बरोबर. मग तुमच्या मनात असं आहे ना, म्हणजे मला खूप वाईट वाटलं माहिती का, ते बिचारा काय वाटलं असेल. बरं आता तुम्ही जायचं काय घ्याल? कुठं? घरी जाता ना आता? हा मग चाललोय ना. हा मी बोलतो माझ्या बायकोशी आता. हा काही बोलू नका, जाऊ द्या. काही चुकलं तर मी माफी मागतो. हो पण याच्या पुढे भेटू नका. अहो आम्ही काय रोज थोडी भेटतो, असं कधी मध्ये भेटलो, योगाने आलो आम्ही समोर. तुम्ही भेटायचं असेल तर घरी या, माझ्या समोर भेटा आणि बोला. चालेल ना, काय अडचण नाही. मित्रच आहे ना तुम्ही. ठीक आहे, माझी चुकी झाली. आता आहे हा. ना, तसं नाही होणार. हं, घरी समोर येऊन भेटेल. आता कोणी पण रानामध्ये आलं हा आणि असं गप्पा मारित आहे तर कसा संशय येणार नाही का? राणी आम्ही ना इथं सावली बघून थांबलो, असं काही नाही. हो का? आणि ओपन आहे ना, आम्ही असं फक्त बोलत होतो, तुम्ही बघितलं ना. आणि असं आमच्या मनात तसं काही पाप नाही हो. नाही माझ्याच मनात आहे, आलं लक्षात माझ्या. बरं या तुम्ही जाऊ आता. द्या. हा. धन्यवाद. येऊ मग. हो चालेल, भेटा परत. आजच काय भेटायला गेले तर नवऱ्याला एवढा डाऊट झाला. नुसता संशय घ्यायचं काम चाललंय. असं कधी करत नाही पण आज पहिल्यांदाच केलं त्यांनी. येऊ दे आता घरी. काय ग? माझंच चुकलं थोडं. बसा इथं. ते असं एकदम रानात भेटली ना तू. अहो तुम्हाला एक सांगू का, तू त्या दिवशी तिकडे मी मार्केटला गेली ना तेव्हा तो भेटला. हा तर तो मला घरी यायचं म्हटलं होता. पण मीच त्याला म्हटलं घरी नको, आता तुमचे आई वडील असतात चांगलं वाटतं का सुनाचं कुणी मित्र आल्यावर, बरोबर. म्हणून म्हटलं बाहेर. आणि मी त्या दिवशी तुम्हाला काल मेसेज टाकला तुम्ही बघितला नाही, मला वाटलं बघितलं असं पण लक्षात नाही. मग म्हणून मी एवढं कुणी ओपन मध्ये भेटेल का कोणाला? बरोबर आहे. आणि मित्र आहे, मित्र आणि मैत्रीण काही नातं असतं का नाही? न- तुम्हाला कसं ते व्हॉट्सअपवर 4-5 मैत्रिणी रोज तुम्हाला मेसेज करता, गुड मॉर्निंग, जेवला का, झोपला का? हो नाही करतात त्या बरोबर. मग शोभतं का तुम्हाला असं नाही. संशय घ्यायला? नाही, झाली चुकच झाली माझी. बरं मी आता नाही, खरं सांगू का, हम्म. खरंच तो दिसायला भारी. लग्न केलं असं त्यासोबत तर काय बोलते तू? मग तुम्हाला लाज वाटली का मला संशय घ्यायला? अगं कावळा काळा असतो पण लय सुंदर असतो माहितीये ना तुला. म्हणून ते तुमच्या सोबत लग्न केलं आणि त्याला सोडून दिलं. मग, म्हटलं गोऱ्या चमडीला कुठं भारी पडता, हा आपला काळा उंदर काय ना पण बरं आहे, हा. जीव तर लावतो. अगं नशीब असतं ज्याचं त्याचं. बरं जेवायचंय का? स्वयंपाक करून गेली मग होती. जेवणासाठीच आलो मी. चला मग. या भानगडी कोण करत बसे?